पंढरपुरातील विठ्ठल मंदिर काही दिवस बंद राहण्याची शक्यता आहे। विठ्ठल रुक्मिणी गाभाऱ्यातील दगडी कामाला कोटिंग करण्याचं काम बाकी आहे। तसंच मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यावरील शिखरांच्या दुरुस्तीचं काम करण्यात येणार आहे। त्यामुळे एप्रिल आणि मे महिन्यातील काही दिवस मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्याची शक्यता आहे। मंगळवारी होणाऱ्या जिल्हाधिकारी आणि मंदिर समितीच्या सल्लागार समितीच्या बैठकीत यावर निर्णय होणार आहे। करमाळा तालुक्यातील जेऊरमध्ये बंद पाळण्यात आला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बंद पाळण्यात आला। तसंच आरोपींना पाठीशी घालणाऱ्या राजकीय नेत्यांवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली आहे। पंढरपुरातील लोहार समाजाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी माढामध्ये आमरण उपोषण सुरू आहे। लोहार समाज आर्थिक विकास महामंडळाला निधी उपलब्ध करावा, प्रत्येक गावात 2 गुंठे जागा द्यावी, विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी 10 लाख द्यावेत अशा मागण्या करण्यात आल्या। मात्र प्रशासन अद्याप याकडे दुर्लक्ष करत आहे। पंढरपूरच्या पद्मावती बागेतील जलतरण तलावात बुडून एका तरुणाचा मृत्यू झालाय। जलतरण तलावाच्या ठेकेदारांना आवश्यक वैद्यकीय सेवा साधनं ठेवली नाहीत, त्यामुळे तरुणाच्या मृत्यूला ठेकेदार कारणीभूत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। तर या प्रकरणी जलतरण ठेकेदार विरोधात गुन्हा दाखल केला आहे।